तर शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकरी बांधवांना पेमेंटचे हे ऑप्शन आलेले होते आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी हे पेमेंटचे ऑप्शन देखील आलेले आहेत आणि आता प्रतीक्षा लागलेली आहे की आपल्याला जो कंपनीची सिलेक्शन करायची आहे त्याचं ऑप्शन कधी येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शेतकरी बांधवांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सर्वात आधी पेमेंट केली होती, अशा शेतकऱ्यांसाठी आता कंपनी सिलेक्शनचे हे ऑप्शन आलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, खूप सारे शेतकरी बांधवांना हे प्रश्न पडलेले आहेत की आपण आता जी कंपनी सिलेक्शन आहे ती करावं की नाही, आणि जर करायची असेल तर कोणत्या कंपनीचा पंप हा निवडला पाहिजे. आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार किंवा अपप्रचार करण्याचा प्रयत्न नसून तर शेतकऱ्याला योग्य ती माहिती भेटावी म्हणून हा व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करीत आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर सौर कृषी पंप कोणता निवडावा हे जर कळत नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचंय. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पंप निवडायचा जर ऑप्शन जर आला असेल तर तुम्ही जीके कंपनी निवडू शकता. तर जीके कंपनीची याच्यामध्ये तुम्हाला जर निवडायची असेल तर तुम्ही निवडू शकता. याची जी सर्व्हिस आहे याची सर्व्हिस सुद्धा चांगली आहे आणि याची जी मटेरियलची क्वालिटी आहे ती मटेरियल सुद्धा व्यवस्थित चांगली क्वालिटी आहे आणि पंप सुद्धा चांगल्या रीतीने पाणी मारतो. आणि हा सोलर पंप मोबाईलवर सुद्धा ऑन ऑफ होतो. जर तुम्हाला मोबाईलवर ऑपरेट करायचा असेल तर ते सुद्धा ऑपरेट होतो. तर जीके कंपनी तुम्हाला निवडायची असेल तर निवडू शकता. त्याच्यानंतर जो शक्ती कंपनीचा पंप आहे तो शक्ती कंपनीचा पंप सुद्धा तुम्ही निवडू शकता. याची जी पाणी मारण्याची कॅपॅसिटी आहे ती सुद्धा चांगली आहे आणि ढगाळ वातावरण सुद्धा व्यवस्थितरित्या चालतो आणि सर्व्हिस देखील या पंपाची चांगली आहे. जर मोबाईलवर तुम्हाला जर ऑपरेट करायचं असेल तर मोबाईलवर सुद्धा ऑन ऑफ या पंपाचा ऑन ऑफ सुद्धा मोबाईलवर सुद्धा कंट्रोल तुम्ही करू शकता. आणि या सोलर पंपावरती जो शक्ती कंपनीचा जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलवरती तुम्ही जी लाईटवरची मोटर आहे, एसी मोटर आपण ज्याला म्हणतो, ती सुद्धा तुम्ही चालू शकता. थोडी सेटिंग तिथं चेंज करावी लागत असते. त्याच्यानंतर तुम्हाला जर कुट्टी मशीन जर चालायची असेल, जर तुम्हाला तुमच्याकडे जनावरं जर असतील आणि तुम्हाला जर वाटलं आपल्याला लाईट नाहीये आणि आपल्याला जर कुट्टी मशीन जर चालवायची जर असेल तर या शक्ती पंपाच्या कंट्रोलवरती तुम्ही कुट्टी मशीन तुम्ही चालू शकता. आणि ही कशी चालायची याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि जर तुम्हाला हे जर बघायचं जर असेल तर कुट्टी मशीन कशी चालायची आणि एसी मोटर शक्ती पंपाच्या कंट्रोलवरती कशी चालायची याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ते आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे तुम्ही बघू शकता. सविस्तररित्या तिथे समजून तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट जर कळली नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याच्यानंतर अल्टेक लुबी याच्यामध्ये तो सोलर पंप आहे तो सुद्धा चांगला आहे. तो चांगल्या रीतीने पाणी मारतो आणि याची जी सर्व्हिस आहे तर काही भागामध्ये याची सर्व्हिस चांगली आहे तर काही भागात याची सर्व्हिस चांगली नसू शकते. आपल्याला एवढी याची सर्व्हिसची या सोलर कंपनीची एवढी माहिती नाही, परंतु काही शेतकरी बांधवांनी या सोलर पंपाची निवड याच्या मागे केलेली आहे. तर पाणी व्यवस्थितरित्या हा सोलर पंप मारतो आणि याच्यावरती तुम्ही ऑन ऑफ मोबाईलवरती सुद्धा ऑन ऑफ याच्यावरती करू शकता. आणि याच्यामध्ये आणखीन तुम्ही CRI कंपनी सुद्धा निवडू शकता. कारण CRI जी कंपनी आहे ती कंपनी एक चांगली कंपनी आहे, परंतु CRI कंपनीचे जे पंप आहेत ते लवकर इन्स्टॉल होत नाहीत. कारण याच्यामध्ये हरियाणामध्ये याची या सोलर पंपाची क्रेज जास्त आहे. त्याच्यामुळे सर्व्हिसचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये याची सर्व्हिस काही एवढी चांगली नाही. हरियाणामध्ये याला खूप सारे शेतकरी बांधव मागणी करतात, त्याच्यामुळे हरियाणामध्ये याला सर्व्हिस चांगली आहे. आणि आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये याची सर्व्हिस काही एवढी चांगली नाही. परंतु सोलर पंप जो आहे तिची मोटर जी आहे ती मोटर एकदम एक नंबर आहे, पाणी एकदम एक नंबर देते. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर हा पंप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा जो सोलर पंप आहे तो सुद्धा मोबाईलवर ऑन ऑफ होतो. जर तुम्हाला जर सोलर पंप जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. परंतु याची सर्व्हिस आहे ती सर्व्हिस एवढी काय खास नाही. सोलर पंप काही शेतकऱ्यांनी 8-9 महिने झालेत पंप सिलेक्ट करून, तरी सुद्धा आणखीन ते इन्स्टॉल झालेले नाहीत. परंतु पंप चांगला आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर जो ओसवाल कंपनीचा सोलर पंप आहे, ओसवाल कंपनीचा सोलर पंप सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचं स्ट्रक्चर वगैरे सुद्धा चांगलं आहे आणि पाणी सुद्धा व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये चालतं. आणि मोबाईलवरती ऑपरेट होतो का नाही याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत माहित नाही. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याला जर माहित असेल
हा मोबाईलवरती चालू किंवा बंद होतो की नाही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याची जी सर्व्हिस असणार आहे ती सर्व्हिस काही भागामध्ये चांगली आहे. तर तुम्ही हा सोलर पंप तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जो ऑसॉल कंपनी आहे आणि जी टाटा कंपनी म्हणतो आपण, टाटा कंपनी ही ऑसॉल कंपनीचेच मटेरियल इथून मागं वापरत होती. परंतु आता जी टाटा कंपनी आहे ती कंपनी आता त्या कंपनीने याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. जर तुम्ही टाटा, ज्या शेतकऱ्याला टाटा घ्यायचा असेल, टाटा ऐवजी तुम्ही ऑसॉल कंपनीची निवड तिथे करू शकता. कारण जे टाटा कंपनी आहे ती ऑसॉल कंपनीचेच मटेरियल तिथे वापरत होती. तर रोटोमॅक्स ही जी कंपनी आहे ही कंपनी तुम्हाला निवडायची असेल तर निवडू शकता. आणि रोटोमॅक्स ही कंपनी स्ट्रक्चर वगैरे ठीक आहे आणि स्ट्रक्चर वगैरे बरं आहे, परंतु आणि ज्या प्लेट आहेत त्या पॉलीक्रिस्टलाइन आणि मोनोक्रिस्टलाइन या ज्या प्लेट आहेत दोन प्रकारच्या, याच्यामध्ये मोनोक्रिस्टलाइनच्या आता सध्या त्याला प्लेटा येत आहेत. आणि मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन याच्यामध्ये जर तुम्हाला फरक माहित नसेल तर याच्यावर सुद्धा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि ही जी रोटोमॅक्स जी कंपनी आहे ही कंपनीचं मटेरियल लवकर उपलब्ध होतं. ज्या शेतकऱ्याला लवकरात लवकर सौरकृषी पंप पाहिजे जर असेल किंवा तुमचा जो पंप आहे लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल करायचा असेल तर रोटोमॅक्स कंपनी तुम्ही कंपनीची निवड तुम्ही करू शकता. आणि याची जी पाणी मारण्याची कॅपॅसिटी आहे ही सुद्धा ठीकठाक आहे आणि मटेरियल सुद्धा व्यवस्थितरित्या बरं आहे. आणि याची जे मोटर मोबाईलवरती ऑन ऑफ होते की नाही आपल्यापर्यंत याची माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल कोणाला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणता सौरकृषी पंप इन्स्टॉल करणार आहेत ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ज्या शेतकरी बांधवांनी सौरकृषी पंप हे इन्स्टॉल केलेले आहेत ते इन्स्टॉल केलेले पंप चांगले आहे की नाही आणि त्याच्यामध्ये कोणता सौरकृषी पंप चांगला आहे, पाणी कोणता देतो ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. आणि याच्यामध्ये जर आणखीन बघितलं तर मागील त्याला सौरकृषी पंपामध्ये स्पॅन कंपनी आहे, ती स्पॅन कंपनी सुद्धा तुम्ही निवडू शकता. कारण ज्यावेळेस 2021-22 नवीन जे लॉट आला होता त्यावेळेस खूप सारे शेतकरी बांधवांनी स्पॅन कंपनी ही निवडली होती आणि तुम्हाला जर निवडायची असेल तर ती निवडून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर इकोझोन कंपनी आहे. इकोझोन कंपनी ही जी कंपनी आहे ही कंपनी सुद्धा चांगली कंपनी आहे. हिचा तुम्ही विचार केला तर स्ट्रक्चर वगैरे सुद्धा हिचं चांगलं आहे. आणि ही जी इकोझोन कंपनी आहे ही ढगाळ वातावरण जरी असलं तरी हिची जी मोटर आहे ती पाणी चालतं तिचं. त्याच्यानंतर याची जी मोबाईलवर जर ऑपरेट जर करायचं जर आला तर मोबाईलवर सुद्धा याची ऑपरेट तुम्ही ऑन ऑफ घर बसल्या तुम्ही करू शकता. आणि स्ट्रक्चर सुद्धा याचं व्यवस्थितरित्या आहे. आणि जर तुम्हाला इकोझोन कंपनीचा जर सोलर पंप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. याची जी सर्व्हिस आहे याची सर्व्हिस सुद्धा ठीकठाक आहे, बरी आहे. आणि मागील त्याला सौर कृषी पंपाच्या लिस्टमध्ये खूप साऱ्या आणखीन याच्यामध्ये कंपन्या आहेत, त्या कंपन्या तुम्ही निवडू शकता. आपण ज्या कंपन्या इथून मागं इन्स्टॉल झालेल्या आहेत त्याचे रिव्ह्यू आपण बघितलेले आहेत, तेच तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला जर अधिक माहिती याच्याविषयी जर सोलर पंप विषयी घ्यायची असेल तर तुम्ही ज्या शेतकरी बांधवांनी याच्या आधी ऑलरेडी पंप इन्स्टॉल केलेला आहे त्याला जाऊन विचारा, तुमचा जो सोलर पंप आहे पाणी मारतो का, कंट्रोलर चांगला आहे का, गरम होतो का, त्याच्यानंतर मोबाईलवर ऑपरेट होतो का, ढगाळ वातावरणात चालतो का. आणि त्याच्यानंतर तुम्ही कंपनी सिलेक्ट करायची आहे. आणि सर्व्हिस सुद्धा महत्वाची आहे. सर्व्हिस सुद्धा एखाद्या शेतामध्ये जर इन्स्टॉल केला असेल तर त्याची सर्व्हिस सुद्धा तुम्ही विचारून घ्या. आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलीही जर समस्या जर येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि सोलर संबंधित कुठल्याही प्रकारचं जर फॉल्ट येत असेल तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि ते जर व्हिडिओ जर समजले नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर आपण नक्की तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.